नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित दिनांक 19 जून 2026। राज्यातील लाखो पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सेवानिवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती केली आहे। राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 19 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आता पेन्शनशी संबंधित सर्व कामे, कागदपत्रे आणि माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे। शासनाने महाउपलब्धी या नावाचे एक विशेष मोबाईल ॲप सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। होय, वय वर्ष 60 किंवा त्याहून अधिक असलेल्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शनच्या कामासाठी फॉर्म नंबर 16 साठी किंवा इतर माहितीसाठी कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष चक्रा माराव्या लागायच्या। वृद्धत्वामुळे हे त्यांना खूप त्रासदायक ठरायचे। हीच अडचण ओळखून पारदर्शकता आणि वेगवान सेवेसाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे। महाउपलब्धी म्हणजेच महाराष्ट्र युनिफाईड पेन्शन लाभ डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन हे ॲप येत्या 1 जुलै 2026 पासून संपूर्ण राज्यात अधिकृतपणे कार्यरत होणार आहे। अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे ॲप नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जाईल। या ॲपच्या पहिल्या टप्प्यात पेन्शनधारकांना पुढील अत्यंत आवश्यक सुविधा घरबसल्या मिळणार आहेत। पेन्शन पेमेंट हिस्ट्री, आर्थिक वर्ष 2024-25 पासून मिळालेल्या मासिक आणि वार्षिक पेन्शनचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे आणि त्याची PDF देखील डाउनलोड करता येणार आहे। इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, वित्तीय वर्ष 2024-25 पासूनचा उत्पन्नाचा दाखला थेट ॲपवरून डाउनलोड करता येणार आहे। EPPO लायब्ररी, महालेखापाल AG कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले EPPO आणि ECPO EGPO ची डिजिटल कॉपी येथे सुरक्षित साठवलेली असेल। फॉर्म नंबर 16 आणि नियमावली, वित्तीय वर्ष 2025-26 पासूनचे फॉर्म नंबर 16 तसेच शासनाचे महत्त्वपूर्ण पेन्शन विषयक निर्णय सहज उपलब्ध होणार आहेत। एवढंच नाही तर आगामी दुसऱ्या टप्प्यामध्ये पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे डिजिटल जीवन प्रमाणपत्र, ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा आणि पेन्शनबाबतच्या तक्रारी निवारणासाठी ऑनलाईन तक्रार निवारण मॉड्यूल देखील याच ॲपमध्ये विकसित केले जाणार आहे। या तंत्रज्ञानामुळे आता राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना आणि निवृत्ती वेतनधारकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरजच भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि त्रास दोन्हीही वाचणार आहे। शासनाचा हा डिजिटल गव्हर्नन्स उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। या विशेष बातमीत सध्या तरी इथेच थांबूयात। अधिक अपडेटसाठी पाहत राहा ब्रह्मांड न्यूज अकोले, अहिल्यानगर। धन्यवाद।